स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जत तालुक्यातील शेतकऱ्यांना चारा बियाणांचे वाटप करण्यात आले, तसेच वृक्षारोपणही करण्यात आले। यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संगीता पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी आमदार विलासराव जगताप, पशुसंवर्धन विभागाच्या सभापती सौ सावित्रीताई तम्मनगौडा रवी पाटील, माजी सभापती व राष्ट्रवादीचे नेते तम्मनगौडा रवी पाटील, पंचायत समिती सभापती सौ अर्चनाताई नाथा पाटील, जिल्हा परिषद सदस्य सुनील पवार, जीवानवार मॅडम, पंचायत समिती सदस्य प्रमोद सावंत, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉक्टर सुर्वे, जत तालुक्यातील सर्व अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते। व माझे शेतकरी बंधू भगिनींनो, सर्वांना माझा सप्रेम नमस्कार। पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद सांगली मार्फत या वर्षी कमी पावसामुळे व अल निनो इफेक्टमुळे पशुधनांसाठी चाऱ्याची समस्या निर्माण होऊ नये म्हणून 100% अनुदानावर बियाणे वाटप करण्यात येत आहे। या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा व आपले जनावरांचे चाऱ्याची उपलब्ध सुनिश्चित करावी। सर्व पशुपालकांचे आभार मानून मी माझे 2 शब्द संपवते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। देश म्हणजे सरकार या ठिकाणी 4000हून अधिक बियाण्याचे इथं बॅग्स आलेले आहेत। आपण आपले पशुसंवर्धनचे अधिकाऱ्यांनी अत्यंत पारदर्शकप्रमाणे सगळ्या शेतकऱ्यांना पोहोचवून त्यांचे मोबाईल नंबर देखील आपण रेकॉर्ड ठेवायचे इथं आमच्या अधिकाऱ्यांनी काम केलेले आहे। या ठिकाणी आमचे पशुसंवर्धनचे अधिकारी अत्यंत सक्रियरित्या काम करताना दिसत आहेत। या ठिकाणी पूर्वी पशुसंवर्धनचे विभागाला निधी नव्हता, योगायोगाने याच वर्षी राज्य सरकारचे पशुसंवर्धन विभाग सेटडाऊन केले आणि ते सर्व विभागाचे निधी इथं जिल्हा परिषदला वर्ग झालेले आहे। या ठिकाणी पूर्वी जनावरांसाठी खास असं व्यवस्था नव्हतं। इथून पुढे जनावरांना सोनोग्राफी होणार, जनावरांसाठी एक्सरे मशीन, MRI ची सुविधा, ब्लड अनालायझर अशा प्रकारे एक अत्याधुनिक सुविधा आपल्या जनावरांसाठी मिळणार आहे। विशेष म्हणजे सांगली जिल्ह्यातील 60% पशुधन हा जत तालुक्यात आहे। आपल्या जत तालुक्यातील पशुपालकांना आपण या ठिकाणी सर्व बाजूने इथं ताकद द्यायचे। आता महाराष्ट्र शासनाकडून मुख्यमंत्री एंटरप्रेन्योरशिप उद्योजकता योजना सुरू झालेली आहे। त्यामध्ये शेळी गट आहे, कुक्कुटपालन आहे, गाई गट आहे, म्हैस गट आहे। या ठिकाणी सर्वसाधारण गटासाठी 50% अनुदान आहे, विशेष मागासवर्गीय गटासाठी 75% अनुदान आहे। जत तालुक्यामध्ये कितीही असंख्य म्हणजे त्याला काही लिमिट नाही, जेवढं फॉर्म पात्र ठरतील त्या लोकांना कुक्कुटपालनासाठी, शेळीपालनासाठी आपण गाई गट, म्हैस गट यासाठी आपण मोठ्या प्रमाणात मिल्किंग मशीन असो या ठिकाणी अत्याधुनिक सुविधा देऊन या ठिकाणी आपण पशुपालकांना आर्थिक बळ द्यायचे। आज दादांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेकडून विशेष असे कार्यक्रम घेतलेले, खास करून वेळ काढून या ठिकाणी घोरपडे सरकार, आमचे साहेब, जिल्हा परिषद अध्यक्षा या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। इथून पुढे पशुसंवर्धन विभाग जिल्ह्यामध्ये यावर्षी सरकार, मला सांगताना आनंद वाटतो, आपल्या आशीर्वादाने साहेबांच्या मार्गदर्शनाने पूर्वी पशुसंवर्धन कृषी विभागाला सुनील पवार साहेब 1 कोटीपेक्षा निधी जास्त मिळत नव्हता, त्यावेळी 13 कोटीपर्यंत निधी मिळालेला आहे। तुमचे सर्व विशेष प्रयत्नानं आणि अध्यक्षताईंचं इथं या ठिकाणी जत वरती जास्तीचं लक्ष असल्यामुळे निधी मिळालेला आहे। 100% निधी इथं या ठिकाणी युटिलायझेशन होणार आहे। यामध्ये मुक्त गोठा असो, मिल्किंग मशीन असो, आता या ठिकाणी जनावरांना ते गोपचीड असे वेगवेगळे प्रोग्राम, सगळे प्रोग्राम इथं अत्यंत सक्रिय आपले डॉक्टर सक्षम आहेत। या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये 1.5 एकर जागा आहे, बाकीचं जुनं इमारती निर्लेखन होण्यासाठी आपण प्रपोजल दिलेले आहे। सांगली जिल्ह्यामध्ये जत तालुक्यात 60% पशुधन असल्यामुळे त्याच पद्धतीने सर्व सुविधा 60% मिळायला पाहिजे यासाठी आपण साहेबांचं मार्गदर्शनाखाली प्रयत्न करणार आहे। इतके दिवस या ठिकाणी मागच्या वेळी मला
आरोग्य खातं मिळालेलं होतं. योगायोगाने तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं, साहेबांच्या आशीर्वादानं यावेळी जनावरांची सेवा करायचं आम्हाला संधी मिळालेली आहे. आपल्या जत तालुक्यातील पशुधन हा 5 वर्षामध्ये सांगली जिल्हा नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जत तालुक्यात आता माडगाव मेंढी सारखा ब्रीड देश नाही अख्ख्या वर्ल्ड मध्ये या ठिकाणी माडगाव मेंढी सारखा इथं ब्रीड प्रसिद्ध आहे. म्हणून माडगावला आता माडगाव मेंढीचं रिसर्च सेंटर देखील होणार आहे. 20 एकर मध्ये आता 1-2 महिन्यामध्ये ते सँक्शन होणार आहे. केंद्राला जिल्हा परिषद कडून प्रस्ताव गेलेला आहे. असं अनेक कार्यक्रम होणार आहे. जास्तीचा वेळ न घेता मी या ठिकाणी जिल्हा परिषदला या पदाला जत तालुक्याला आम्ही साहेबांचे आणि सरकार आपल्या सर्वांचे मार्गदर्शनानं जास्तीत जास्त न्याय देण्याचे आपण काम करू. पुन्हा एकदा आज आमचे नेते आदरणीय दादांचे जयंतीनिमित्त मोफत बियाण्याचं वाटप चालू आहे. जर तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जर बघितलं की एवढं मोठ्या प्रमाणामध्ये बियाणं वाटप कधी झालेलं नाही. आणि हे बियाणे चाऱ्यासाठी आहे, पिकाऊ मुक्त याच्यासाठी नाही. चारा कुठल्या पद्धतीचा करावा त्या पद्धतीचं हे बियाण्याचं 3 प्रकारचं बियाणं वाटप आहे. शेतकऱ्यांना फायदेशीर आहे की एकदा चारा लावला की उंचीवर जाते. काही चारा असं आहे की 2-3 वेळा कटिंग करता येते असं फॉरेस्टच्या लोकांनी सांगितले. त्यामुळे हे जे बियाणं तुम्हाला दिलेलं आहे त्याचा उपयोग ज्याच्याकडे जनावर आहे त्यांनी करावं अशी तुम्हाला आम्ही विनंती करतोय. मग सांगितलं त्यामुळे जत तालुक्यामध्ये मेंढं पण भरपूर आहे, जनावर पण भरपूर आहेत. आता माडगावला मोठा बाजार दर शुक्रवारी भरते. शेळी आणि मेंढीचा मोठा बाजार हा महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध पावलेला आहे. या ठिकाणी मेंढपाळ संशोधन केंद्र व्हायला पाहिजे. ही सगळ्याची मागणी आहे. ते तिथे एक केंद्र व्हायला पाहिजे आणि जनावरांना सुद्धा चांगल्या पद्धतीचं औषधोपचार करण्याची माहिती या तालुका स्तरावर दिलं पाहिजे. जनावरांमध्ये एखादं वासरू आढळून आला असेल त्याची सर्जरी करण्याचं काम, त्याचं पोस्टमॉर्टम करण्याचं आणि सर्जरी करण्याचं काम तालुका स्तरावर झालं पाहिजे. आणि जे जिल्हा परिषदेचे गट आहेत त्या गटामध्ये सुद्धा ही जनावरांची सर्जरी होऊन हे जनावर वाचवलं पाहिजे. हे काम पशुधन लोकांचं काम आहे, ते त्यांनी करावं अशा प्रकारची आम्ही त्यांना विनंती करतोय. आज शेतकऱ्याला आपण बियाणं वाटप केलेलं आहे. वास्तविक पाहता सगळ्यात वाईट अवस्था जर कुणाची असेल ती शेतकऱ्याच्या लक्षात ठेवा. सगळ्या प्रकारचे लोक जे शेतकऱ्याचं शोषण करते, शोषण करणारा वर्ग म्हणजे शेतकरी आहे. ना कर्मचाऱ्याचं शोषण होते, ना व्यापाऱ्याचं होते, ना निपुणाचं कर्मचाऱ्याचं होते, ना पुजाऱ्याचं होते, ना आमदाराचं आहे, ना खासदाराचं आहे, ना मंत्र्याचं आहे. शोषण करणारा एकच घटक आहे तो म्हणजे शेतकरी आहे. आणि या शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव नाही. त्याला जोपर्यंत हमीभाव मिळत नाही तोपर्यंत आपला शेतकरी उर्जित अवस्थेला येणार नाही. परवा आपली कर्जमाफी झाली, कसे झाली? 2 लाखापर्यंत पीक कर्जाची कर्जमाफी झाली. आणि जे दीर्घ मुदतीचं जे कर्ज आहे, पाईपलाईनचं असेल किंवा ट्रॅक्टरचं असेल, आणखी काय असतील, जी मोठी कर्ज आहेत त्या कर्जाला शासनाने हात सुद्धा लावलेला आहे. जी कर्ज आपण स्वस्ताची आहेत 2%, 4%, 7% व्याजाची, ती कर्ज शासनाने 2 लाखापर्यंत माफ केलेली आहे. वार्षिक पद्धती जरी चांगली असली तरी त्यापेक्षा जास्त कर्जाची जास्त व्याजाची जी कर्ज आहेत, दीर्घ मुदतीची कर्ज, त्याला शासनाने हात सुद्धा लावलेला नाही. त्यामुळं 7-12 कोरा ही घोषणा झालेली आहे. वास्तविक पाहता 7-12वरील जे दीर्घ मुदतीचे कर्ज आहेत ती तशीच राहिले. शासनाने सरसकट कर्जमाफी केली पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे पहिल्यांदा दीर्घ मुदतीचे कर्ज त्यांनी माफ केली पाहिजे आणि मग तुम्ही पीक कर्जाकडे. पीक कर्ज किती 6%, त्यात 4% सुद्धा माफ आहे, 2% शेतकऱ्याला भरावं लागतं. म्हणजे तुम्ही काही माफ केल्यासारखं होत नाही. त्याच्यात दीर्घ मुदतीचे कर्ज माफ करा म्हणजे शेतकऱ्याला थोडा दिलासा मिळेल. अशा प्रकारची आम्ही सरकारला विनंती करतो. पुन्हा एकदा अजितदादाच्या जयंतीच्या निमित्तानं हा एक सोहळा जिल्हा परिषदेने केलेला आहे. त्या जिल्हा परिषद पशुसंवर्धन खातं आणि अध्यक्ष त्यांच्या मनापासून मी धन्यवाद देतो, त्याचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पशुसंवर्धन खात्याचा हा कार्यक्रम होतोय. दादांचा अतिशय आवडीचा विषय हा पशुसंवर्धन होता. याचा साक्षीदार मी स्वतः आहे. पुणे जिल्ह्यातली सगळ्यात मोठी डेअरी ही अजितदादांनी चालवली होती स्वतः. एवढी जनावरं
सांभाळायचे, या महाराष्ट्राच्या राजकारणाचा व्याप सांभाळत आठवड्यातून 1-2 वेळा तरी त्या गोठ्याला भेट द्यायचे आणि काही सूचना द्यायचे आणि चांगल्या पद्धतीने हा व्यवसाय उभं करण्याचा त्यांनी अतिशय जवळून प्रयत्न केला. बारामती तालुका दूध संघ एक आदर्श संस्था त्यांनी आपल्या कार्यकाळात उभी केली, वाढवली, मोठी केली आणि शेतकऱ्यांच्या उपयोगी ठरली. या पुढील काळात सुद्धा त्यांच्या हातून अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी घडल्या असत्या, परंतु दुर्दैव तुमचं आणि आमचं ते लवकर गेले. आजच्या दिवशी त्याची आठवण काढण्याशिवाय आपल्या हातात काही राहिलं नाही. असो, जिल्हा परिषद सांगलीने ही आठवण ठेवून त्यांचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. अजितदादांच्या एकंदर कार्यपद्धतीचा ठसा हा महाराष्ट्रात उमटलाय. शहरी भागात सुद्धा त्यांनी अतिशय आदर्शवत असं काम केलं. पिंपरी चिंचवड नगरपालिका हे सातत्याने जवळून पाहण्याचा योग मला येतो. अतिशय आदर्श अशी महानगरपालिका ही अजितदादांनी स्वतः उभी केली. शिस्तीचे भोगते, स्वच्छतेचे भोगते आणि खऱ्या अर्थाने काम करणारा हा नेता. मी अनेक वेळा त्यांना मोटरसायकलला कॅन लावून दूध घालायला डेअरीत जाताना स्वतः बघितले. इतक्या सामान्य पातळीवर सुद्धा काम करणारा हा माणूस खऱ्या अर्थाने या राज्यात शेतकऱ्यांना आदर्श होता. अजून काही काळ जर आपल्याला त्यांचा सहवास लाभला असता तर शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी समजून घेऊन त्यांनी त्या पूर्ण करण्याचं काम हे निश्चितपणाने केलं असतं.